अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात झाली। गेल्या एक महिना पावसाने दडी मारल्यानं अनेक कामं जी होती शेतकऱ्यांची रखडलेली होती। खरीपाचं पीक हातातून जाण्याची भीती होती। मात्र काहीसा दिलासा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला आहे, कारण जो 2 ते 3 दिवस पाऊस झाला त्यामध्ये आता एकीकडे सोयाबीन, कापूस, त्यासोबत इतर पिके खरीपाची घेतली जात आहेत। तर जो अकोले तालुका आहे तो खरं तर आदिवासी बहुल तालुका समजला जातो आणि या ठिकाणी प्रामुख्यानं भाताचं पीक घेतलं जातं। मात्र पाऊस नसल्यामुळे भाताची भात रोपं असतील किंवा भाताची पेरणी जी असेल तिला उशीर झाल्याचं पाहायला मिळालं। आता जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस झाला आणि आता या भाताची पेरणी जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो हे सगळे आदिवासी शेतकरी आहेत आणि ते अशा पद्धतीने भात शेतीमध्ये आता व्यस्त दिसू लागलेले आहेत। खरं बघितलं तर भाताची आवणी करण्यासाठी हे सर्व आदिवासी बांधव जे आहेत ते एकमेकाला सोबत घेऊन एकमेकाच्या हातात हात धरून जी शेती असेल, जेवढा त्यांचा क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने भाताची शेती करतात। खरं तर यात सगळ्या भाताच्या शेतीवरतीच सगळा उदरनिर्वाह जो आहे तो शेतकऱ्यांचा, जो आदिवासी शेतकरी आहे त्यांचा असतो। त्यामुळे आता थोडंसं दिलासादायक चित्र जे आहे ते अकोले तालुक्यामध्ये पाहायला मिळते। कारण आपण जर बघितलं तर माझ्या शेजारी या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे ही जी भाताची रोपं आहेत ती अशी तरळलेली आहे आणि जे पाणी आहे ते शेत शिवारामध्ये आपल्याला दिसून येत आहे। खरं तर पावसाची ही किमया आहे, कारण कोणतंही पीक म्हटलं तर पाणी त्यासाठी गरजेचं असतं आणि पाऊस जर लांबणीवर पडला तर कशा पद्धतीने चित्र निर्माण होतं हे देखील आपल्याला या माध्यमातून समोर येतं आहे। उशिरा ही सगळी पिकं जी आहेत ती आता घेतली जात आहेत। मात्र कुठंतरी एक जो बळीराजा आहे, जो शेतकरी आहे तो पुन्हा एकदा उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आता पुन्हा एकदा पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना आहे। पाऊस पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे, लांबणीवर पडलेला आहे। त्यामुळे हा खरीप हंगाम आणि त्याचं उत्पादन शेतकऱ्यांना किती मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाळेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।